नमस्कार. कोकणी थाट या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत. तर आज आपण बघणार आहोत पनीरची एक साधी सोपी रेसिपी. खरं तर पनीर म्हटलं की पनीर लबाबदार असो, पनीर माखनवाला असो, बऱ्यापैकी ग्रेव्हीचा बेस सेम येतो. पण एखादा मसाला वेगळा झाला की पदार्थाची चवसुद्धा वेगळी होते. तर अशीच ही सुंदर रेसिपी सुटसुटीत आणि सोप्या पद्धतीने होणारी. चला तर मग पाहूया साहित्य आणि कृती. तर या ठिकाणी एका कढईमध्ये मी तेल घेतलं आहे आणि तेलामध्ये 2 मोठे चिरलेले कांदे घालून घेतले. तर कांदे ओबडधोबडच चिरले, तसे बारीक किंवा जाड असं काही हे नाही आहे. त्याच्यामध्ये 6-7 लसूण पाकळ्या घालून घेतल्या आहेत आणि 1 इंच आलं घालून घेतलेलं आहे. तर हे आलं तिखट नाही आहे अजिबात, कोवळं आहे, त्याच्यामुळे मी जास्त घातलं आहे. जर आलं तुमच्याकडे असलेलं तिखट असेल तर कमी घ्या. आणि लसूणसुद्धा बऱ्यापैकी कमीच घातली आहे मी, अति लसूण व्हायला नको म्हणून. या ठिकाणी 6-7 काजू घालून घ्यायचे आहेत. काजू आणि मगज बी घातली तरीसुद्धा चालेल, ग्रेव्हीला दाटसरपणा येतो याच्यामुळे. अर्धा छोटा चमचा हळद आणि आपल्या आवडीप्रमाणे तिखट घालून घ्यायचं आहे. तर हे तिखट जे घातलं आहे तर त्याच्यामध्ये कश्मीरी लाल मिरची पावडरसुद्धा आहे आणि तिखटालासुद्धा आहे. दोन्ही मी आत्ताच घालून घेतलेलं आहे. गरज वाटली तर नंतर घालू शकतो आपण. आणि या ठिकाणी मी जेवढा कांदा घेतला आहे त्याच्या अर्ध्याने टॉमॅटो घेतला आहे. म्हणजे 2 कांदे घेतलेत तर मी इथे 1 टॉमॅटो घेतलेला आहे. मीठ घालून घेते म्हणजे टॉमॅटो व्यवस्थित शिजतो. आणि थोडंसं पाणी पण घालून घेणार आहे, कारण अति तेल वापरायचं नाही आहे, कारण ही ग्रेव्ही आपल्याला परत तेलामध्ये किंवा बटरमध्ये परतून घ्यायची आहे. आता झाकण ठेवून हे सर्व शिजायला ठेवून द्यायचं आहे आपल्याला. पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे तरच भाजी खूप छान होते. या ठिकाणी तिखट खूप आवडत असेल तुम्हाला तर हिरवी मिरचीसुद्धा तुम्ही घालू शकता. आमच्याकडे तिखट बऱ्यापैकी कमी घालतो म्हणून मी एवढाच मसाला वापरलेला आहे. आणि आता हे सर्व आपण मिक्सरला अतिशय बारीक म्हणजे गंधासारखं बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे मी पनीर घेतला आहे, त्यातला 50 ग्रॅम पनीर किसून घेतला आहे आणि बाकीच्या पनीर म्हणजे 150 ग्रॅम वगैरे पनीर आहे तो क्यूबमध्ये कट करून घेतला आहे. आणि आता दुसऱ्या एका कढईमध्ये बटर आणि तेल एकत्र करून घेतलं होतं मी. ते मेल्ट झाल्यावर त्याच्यामध्ये ही ग्रेव्ही जी आपण केलेली आहे ती मिक्स करून घ्यायची. त्यात थोडीशी साखर घालायची, ऑप्शनल आहे, आवडत नसेल तर नाही घातली तरी चालेल. आणि शाही गरम मसाला घालून घ्यायचा आहे, अर्धा चमचा. गरम मसाला घरचा असेल तर वास खूप छान येतो, अर्धा चमचा पुरेसा आहे. आणि मिक्सरला एक विसळा मारून घेतला आहे पाण्याचा, म्हणजे ग्रेव्हीची कन्सिस्टन्सीसुद्धा आपल्याला ॲडजस्ट करता येईल. अति दाटसर नाही ठेवायची आहे किंवा अति पातळसुद्धा करायची नाही आहे. आणि हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. या इथे मी थोडंसं फ्रेश क्रीम आणि कोथिंबीर पण घालून घेतली आहे उकळी काढायच्या अगोदर, म्हणजे हा फ्लेवरसुद्धा त्या ग्रेव्हीमध्ये उतरतो आणि चव चांगली येते. त्याच्यामध्ये मी जो किसलेला पनीर होता तो घालून घेते आहे आणि हा पनीर आत्ताच एकजीव करून घ्यायचा आहे. तर या ठिकाणी कसुरी मेथी मी घातलेली नाही आहे. तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कसुरी मेथीसुद्धा अर्धा छोटा चमचा घालू शकता. आता हे झाल्यावर मी यामध्ये जे क्यूब केलेले पनीर होते ते घालून घेते आहे. तर मी पनीर काही भाजून किंवा तळून वगैरे घेतलेले नाही आहेत. तुम्हाला जर आवडत असेल तळून तर तुम्ही तळूनसुद्धा घेऊ शकता. आणि सर्व एकजीव करून घ्यायचं आणि याला आपण एक उकळी काढून घ्यायची आहे, म्हणजे पनीरमध्ये सुद्धा सगळे फ्लेवर्स मुरतात, पनीर सॉफ्ट होतं. पण अति शिजवायचं नाही आहे, नाहीतर पनीर ना चामट होतं. त्याच्यामुळे एक उकळी काढून घ्यायची व्यवस्थित. आता ग्रेव्हीला उकळी व्यवस्थित आलेली आहे, मिठाचं प्रमाण वगैरेसुद्धा अतिशय व्यवस्थित आहे. आता याच्यावर बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर आणि फ्रेश क्रीम घालून आपण सजवून घ्यायचं आहे. फ्रेश क्रीममुळे ना टेस्टसुद्धा रिच होते, ह्याची एकदम सॉफ्ट टेक्स्चर येतं ग्रेव्हीला आणि चवीलासुद्धा अतिशय रिच वाटतं. तर अशा प्रकारे पनीरची भाजी कधी केली नसेल तर नक्की करून पहा. आणि रेसिपी आवडली असेल तर आपल्या कोकणी थाट या यूट्यूब चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.